महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेची उधळपट्टी पाहायला मिळते। केवळ दुरुस्तीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। इटालियन मार्बल्स लावण्यासाठी कोट्यवधी खर्च करणार आहेत। प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे सादर केला जाणार आहे। तर महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी सध्या मुंबई महापालिकेची उधळपट्टी पाहायला मिळते। केवळ दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये खर्च केला जाणार। तर बंगल्याच्या अंतर्गत फर्निचरची पूर्ण दुरुस्ती केली जाणार आहे। महापौरांचा बंगला आणि 3 कोटींची फक्त दुरुस्तीच आहे। सध्या रितू तावडे या महापौर आहेत। सर्व शौचालयांमध्ये नव्या टाइल्स आणि नूतनीकरण केले जाणार आहे। पहिल्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये अतिरिक्त शौचालय बसवले जाणार आहे। तळमजल्यावर अतिरिक्त बेडरूमची व्यवस्था केली जाणार आहे। पुरातन पद्धतीची झुंबर आणि प्रकाश योजना केली जाईल। तळमजल्यावरच्या सभागृहाचं बैठकीच्या खोलीमध्ये रूपांतर केले जाणार आहे। अत्याधुनिक सोयी सुविधांचं स्वयंपाकगृहाचं पूर्णपणे नूतनीकरण। तळमजल्यावर इटालियन मार्बलनं संपूर्ण फरशीचं नूतनीकरण आणि यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाणार। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, महापौरांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे, याबद्दल आता काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का? अगदी बरोबर आहे। 2022ला जेव्हा किशोरी पेडणेकर महापौर होते आणि त्यानंतर महापालिकेचा कार्यकाळ संपला होता आणि त्यानंतर पुढच्या 6 महिन्यातच हे जे महापौर बंगला होता, निवासस्थान होतं, ते पूर्णपणे बंद असल्याची माहिती समोर होते आणि त्यामुळे बंद असल्यामुळे त्याची जी रखरखाव करायला पाहिजे ते सगळं काही झालेलं नाही आणि आता जानेवारी महिन्यामध्ये नवीन महापौर सुद्धा विराजमान झालेले आहे। परंतु गेल्या 3 महिन्यापासून त्या आपल्या स्वतःच्याच निवासस्थानी राहत असल्याचं पाहायला मिळते, कारण महापौर बंगल्याची दुरावस्था झाली होती अशी माहिती मिळते आणि त्याच अनुषंगाने आता त्याची पुन्हा एकदा डागडुजी करण्यासाठी 3 कोटी रुपयाचा खर्च मंजूर करण्यात येत आहे। असा प्रस्ताव जो आहे तो स्थायी समितीकडे देण्यात आलेला आहे। उद्या स्थायी समितीची बैठक होईल आणि त्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन हा प्रस्ताव पारित होईल आणि त्यानंतर या सगळ्या कामाला सुरुवात होईल। परंतु तत्पूर्वी मात्र यावर विरोधी पक्षांनी सुद्धा आक्षेप घेतलेला होता, कारण ज्यावेळेस कुणी प्रशासन असताना सुद्धा त्याचा मेंटेनन्स का केलं गेलं नाही आणि आता इतका खर्च का केला जातोय, अशी उधळपट्टी का होते असं विरोधी पक्षाकडनं म्हटलं जात आहे। परंतु आता प्रस्ताव पारित होईल किंवा नाही हे उद्या कळेल, परंतु पारित झाल्यावर 3 कोटी रुपये खर्चाची आवश्यकता आहे का असा प्रश्न सुद्धा विरोधी पक्षांकडून केला जात आहे। नक्कीच मनोज, मुंबईकरांच्या सोयी सुविधांसाठी हात आखडता घेतला जातो आणि आता महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। त्यामुळे आता विरोधक नेमकी कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।